होते. इथे थंड आहे सगळं. हे आता रिपेअरिंग केलंय. पाणी असतं. आता इकडे लक्ष द्या. तुम्ही आता रायगडाच्या महादरवाज्यामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. दरवाजाला पाणी काढण्यासाठी म्हणते बघा तिथून पाणी निघते का. हे दरवाजाला पाणी काढण्यासाठी जागा इकडून होती. समोरचा गेट पाहिल्याच्या नंतर बघा हा नगारखान्यावरती तुम्हाला शिल्प दिसतात का जुनी. बघा कोरलेली शिल्प दिसतात का. सिंह म्हणजे राजा आणि त्यांच्या पायाखाली कोण आहे. हत्ती. आता इथे हत्ती एकच आहे आणि वरती गेल्याच्या नंतर अनेक हत्ती आहेत. कारण की राजांच्या काळात ज्या शाळा होत्या निजामशाही, या निजामशाहीला राजे पायाखाली तुडवतील असं याचं इतिहासामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि खाली बघा तुम्हाला आकार दिसतात का गोल. कसा आकार दिसतोय. कमलांच्या फुलांचे आकार दिसतात का. तुम्हाला सर्वांना माहिती असेल कमलाचं फुल आपल्या हिंदूंचं प्रतीक आहे. म्हणून याचा आकार कमलाचा आकार दिलेला आहे. हा गडाचा महादरवाजा आकार बघा नागमोडी गुमुखी दरवाजा आहे. या पायऱ्या जुन्या आहेत म्हणजे तुम्हाला अंदाज कळेल माणसं किती उंच होती. बरोबर या पायऱ्यामुळे. आणि हा दगड उचलणारा माणूस कसा असेल एक आपण कल्पना करायची आहे. कारण की एक दगड हा 150-200 किलोच्या बाहेरचा दगड आहे रायगडाचा. मग याच तलावातून रायगडाच्या दगडे काढली आणि रायगडाच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली आहे. जो रायगडावरती इंग्रज आला होता हेनरी ऑक्सिंग्टन, तुम्ही पोस्टर राज्याभिषेकाचा पाहिला असेल. तो इंग्रज देखील या मार्गाने रायगडावरती गेला आणि या मार्गाने रायगडावरती आल्याच्या नंतर त्याने रायगडाचं वैभव पाहिलं. रायगडावरती ज्यावेळेस रायगड किल्ला पाहिला त्यावेळेस या भागाला पूर्णतः तटबंदी होती.